हळू घ्या टायर सटकेल. आम्हाला पायवाट भेटत नाही वरती कसं जायचंय, तर थोडंसं आमचा वेळ याच्यामध्ये जाऊ शकतो पायवाट शोधण्यासाठी. ते हळूया. अरे बघ खेकडा बघ किती मोठा आहे. आतापर्यंत सगळ्यात मोठा खेकडा हा जंगलामध्ये पाहिला तो हाच या माणिकगड किल्ल्यावरतीच. तुम्ही बघू शकता किती मोठा आहे. एवढी धुकं आणि एवढा पाऊस आहे की काहीच दिसत नाही अक्षरशः. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या मी प्रवासी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपला हा आजचा रोमांचक प्रवास असणार आहे रायगड जिल्ह्यातील पनवेल येथील माणिकगड किल्ल्यावरती. तर तुम्हाला सुद्धा माणिकगड किल्ल्याची संपूर्ण माहिती पाहिजे असेल आणि माणिकगड किल्ला कसा आहे पाहायचा असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. माणिकगड हा मुंबईकर आणि पुणेकरांसाठी एका दिवसात करता येण्याजोगा किल्ला आहे. माणिकगडावर येण्यासाठी तुम्हाला जुना मुंबई पुणे महामार्गावरून रसायनी MIDC जवळून वाशिवली या गावी यावं लागेल. वाशिवलीवरून तुम्ही ठाकरवाडीपर्यंत तुमची बाईक आणू शकता आणि ठाकरवाडीपासून तुमची ट्रेकची सुरुवात होते. तर मित्रांनो, आपण गुगल मॅपच्या मदतीने म्हणजे मी गुगल मॅपवर डायरेक्ट माणिकगड टाकल्यामुळे मी या मोंदीमाळ या वाडीमध्ये पोहोचलो आहे. आणि ॲक्च्युली आपल्याला वाशिवली मार्गे जायचं होतं, पण गुगल मॅपच्या म्हणजे डायरेक्शनमुळे मी या मोंदीमाळ या वाडीत आलो आहे. आणि या मोंदीमाळच्या वाडीमध्ये आल्यावरती आपल्याला हे भैरोबाचं मंदिर आहे. या मंदिरापाशी आपण आपल्या बाईक पार्क केल्या आहेत आणि आता इथून पुढे ही जी एक वाट आहे पायवाट, या पायवाटेने पुढे आम्ही माणिकगडावरती जाणार आहोत. तर मित्रांनो, आज माणिकगडच्या ट्रेकसाठी आपल्यासोबत फक्त संतोष आणि योगेश हे दोघंच आपल्यासोबत आहेत. जे आमचे जुने ट्रेकिंग मेंबर आहेत, जे नेहमी ट्रेकिंगसाठी रेडी असतात. आजही ते रेडी आहेत. तर आज आम्ही तिघेच ट्रेक करत आहोत. चला, ट्रेक स्टार्ट करून जस्ट आपल्याला 1-2 मिनिटानंतर पुढे हा ओढा लागला आहे आणि ओढ्याच्या बाजूनेच ही शेताची वाट आहे. तर मागे काका त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की या शेताच्या वाटेनेच पुढे जा. तर बघू, आम्ही तेच फॉलो करतोय. आणि तो आहे आपला माणिकगड. या किल्ल्याची नेमकी स्थापना कोणत्या राजांनी केली याचा काही ठोस पुरावा नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यामध्ये 1660 ते 1670च्या दरम्यान आणला. पुढे 1713 ते 1718 दरम्यान पेशव्यांनी हा किल्ला सरखेल कान्होजी आंग्रे यांना दिला. आंग्रे हे मराठ्यांचे प्रमुख नौदल सरदार होते. भाताची शेती पार केल्यानंतर आपल्याला एक दादा भेटले आहेत. आता आपण त्यांना विचारणार आहोत की नक्की वाट कुठून आहे पुढे जायची. दादा, माणिकगडाला जायचं आम्हाला, तर पुढची वाट कशी आहे? अच्छा, हा रस्ता आहे. पायऱ्या हा रस्ता आहे. आणि हा रस्ता असा आता चढाई करायची आम्हाला सगळ्यात पहिले त्या डोंगरावर जायचं का? हा डोंगर तुम्हाला पहिला लागेल. पहिला तो त्याच्यावर तो वरचा लागेल. वरचा दुसरा टप्पा आणि मग तिसरा टप्पा लागेल. आम्हाला माणिकगडाच्या ही जी बाजू आहे तिला पूर्ण वरचा मारून त्या बाजूने जाऊन मग वरती चढायचं. पायवाट कशी आहे, योग्य आहे का आम्हाला? म्हणजे भेट अशीच आहे ना, काय प्रॉब्लेम नाही होणार ना? चालेल, ठीक आहे. दादांनी आम्हाला खूप मदत केली आहे म्हणजे वाट सांगायला. तर आता आम्ही बघू, त्या वाटेने पुढे जातो. आणि तुम्ही बघू शकता काकांच्या बॅक साईडला एक कोयता आहे. दाखवा, त्याला अडकवण्याची पद्धत खूप छान आहे बघा. एक बॅचकी टाईप हे आहे आणि त्याला कोयता अडकवलंय. म्हणजे कोयता हातात पकडायची गरज पण नाहीये त्यांना. भात शेती सोडल्यानंतर आपल्या पुढे एक ओहोळ लागला होता. तो ओहोळ पुढं, त्याच्या ओहोळापासून पुढे आल्यानंतर आम्हाला परत एक अशी पायवाट दिसते डाव्या बाजूने. तर आम्ही आता ती निवडतोय आणि तिथून पुढे जातोय. या ओढ्यापर्यंत तर पोहोचलो आम्ही, पण आता इथून पुढची वाटच दिसत नाहीये. कारण की आम्ही या बाजूने आलो, इथं पायवाट होती, पण आता इथून पुढे आम्हाला काही वाटच भेटत नाहीये. आमच्याकडे 2 पर्याय, एकतर वाट शोधून त्या वाटेने जावं, नाहीतर हा जो ओढा आहे त्याच्यासोबतच पुढे चालत जावं. ओढ्यापासून थोडंसं पुढे आल्यावरती आम्हाला पायवाट भेटली आहे. बघू आता त्या पायवाटेने पुढे जातो. जंगलामध्ये आता माकडांचा आवाज येतोय. म्हणजे या जंगलामध्ये काही प्राणी असावेत याची शक्यता नाकारता येत नाही. तर तुम्ही पाहू शकता संतोष आता माझ्यासाठी एक ट्रेकिंग पोल म्हणजे
एक प्लेन अशी काठी कापत आहे. मित्रांनो अजून 10 मिनिटं ट्रेक करून पुढे आल्यानंतर आपल्याला पुन्हा अशी म्हणजे एक वाट भेटली आहे जिथं 2 साईडला रस्ते, एक या साईडला जातो आणि एक या साईडला. तर लकीली या झाडावर आम्हाला एक ॲरो भेटलाय. तर आम्ही या उजव्या बाजूने वरती जाणार आहे. वाट घनदाट असल्यामुळे आम्ही सुद्धा झाडांवरती असे ॲरो करतो, कारण की मागून जर कोणी येणार असेल किंवा काही दिवसांनी कोणी येणार असेल तर त्यांना वाट इझिली सापडू शकते. चढाई करून पुढे आल्यानंतर आम्हाला थोडंसं ही पठार म्हणजे प्लेन असा भाग भेटला आहे, पण इथं भरपूर अशा मोठ्या झाडे असल्यामुळे वाट शोधायला थोडीशी मुश्किल झाली. पण प्रत्येकाने एकेका बाजूला जाऊन वाट दिसते काय शोधल्यानंतर आम्हाला एक वाट भेटली आहे आणि त्याच्याने आम्ही सरळ चाललो आता. तर आम्ही इथून आलो आणि इथं आल्यानंतर पुढे एक रिबीन भेटली आहे. थँक्यू ज्याने कोणी लावली असेल. आणि ही पुढे वाट सरळ वाट आहे. आता या वाटेने वरती जातोय आणि आम्ही सुद्धा इथे एक ॲरो केला आहे. घनदाट जंगल असल्यामुळे इथे खूप मच्छर आहेत. तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही पण येताना फुल टी शर्ट घालून या, फुल पॅन्ट घालून या आणि जमलं तर ओडोमॉस क्रीम घेऊन या. समुद्र किनाऱ्यावरील व्यापार मार्ग तसेच घाटमाथ्यावरील मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला महत्त्वाचा होता. 1818 मध्ये मराठेशाही संपल्यावरती हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात गेला आणि त्याची तोडफोड झाली. हा आमचा संतोष आणि त्याच्या हातावरती केलेली मच्छरांनी शेती. तुम्ही बघू शकता किती मच्छर त्याला चावले तिथे सुद्धा. तर आम्ही थोडा एका पठारापर्यंत पोहोचलोय. तुम्ही बघू शकता हा पूर्ण पठार असा प्लेन आहे आणि माझ्या मागे जो दिसतोय तो आपला माणिकगड आहे. आणि सध्या आम्ही मार्ग म्हणजे आम्हाला पायवाट भेटत नाही वरती कसं जायचं आहे, तर थोडासा आमचा वेळ याच्यामध्ये जाऊ शकतो पायवाट शोधण्यासाठी. तर चला पायवाट शोधायला सुरुवात करतो. मी पठारावरून सरळ पुढे आल्यानंतर आम्हाला 2 काका भेटलेत. तर काका आम्ही मोदीवाडीवरून आलो त्या वाटेने आणि आम्हाला पठारावरती आल्यावर तर सरळ रस्ता नाही भेटला, तरी आम्ही सरळ आलो आणि आता आम्हाला इथं माणिकगडावर जायचंय वरती. तर वाट कुठली आहे? पण आता वाट पायवाट दिसत नाही, मग कसं जाऊ? थोडं पायवाट दाखवता का आम्हाला? बरं झालं आम्हाला काका भेटले आणि ते आम्हाला थोडी पायवाट दाखवत आहेत. खूप खूप धन्यवाद काका. तर काका आम्हाला तिथं खाली भेटले आणि त्यांनी आम्हाला ऍक्च्युली जो ट्रॅक रोड आहे तिथं आम्हाला सोडलंय. ही ऍक्च्युली वाट होती, तर त्यांनी आम्हाला इथं सोडले. आता आम्ही इथून पुढे सरळ जाऊ. आता आम्हाला सांगतात की पुढे हनुमान मंदिर लागेल, तर बघूया. पठारापासून पुढे आल्यावरती आपल्याला आता एक इथं मंदिर दिसतंय आणि झाडावरती पाटी सुद्धा दिसते बघा, माणिकगडाकडे जाणारा रस्ता. तर हा आपल्याला पहिला बोर्ड दिसतोय. इथं आपल्याला माणिकगडाची पूर्ण माहिती दिसते की माणिकगडावर कोणत्या ठिकाणी काय काय आहे. आणि इथे मंदिर, कसलं मंदिर आहे? तर आपल्या बजरंगबलीचं मंदिर आहे इथे. बोला बजरंगबली की जय, बजरंगबली की. इथं मंदिर आहे. इथून मंदिराच्या पासून पुढे आल्यावरती आपल्याला काही गडाचे अवशेष म्हणजे गडावरती जे वाड्यांचे दगड असतात त्याचे काहीतरी थोडेफार अवशेष दिसतात. पुढे आपल्याला पुन्हा एक वाट दिसेल आणि 2 वाटेत. थोडंसं वरती बघितलं मला काही झाडांना रिबीन बांधलेली दिसली. रिबीन पुढं पण एक रिबीन आहे इथे, म्हणून आपण इथून वरती जाऊया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, हर हर महादेव, हर हर महादेव, छत्रपती संभाजी महाराज की जय. तर मित्रांनो आपण आता हनुमान मंदिराच्या तिथून थोडं पुढे आलोय. 5-10 मिनिटं ट्रेक केल्यानंतर आम्हाला एक आमचे ट्रेकिंगचे मित्र भेटले, म्हणजे नवीन मित्र भेटलेत. सर तुमचं नाव काय? माझं नाव सुधाकर कांबळे, राहणार कुर्ला नेहरू नगर आणि माझं वय आहे 64 इयर्स. तर तुम्ही बघू शकतात हे काका 64 इयर्सचे आणि तरी सुद्धा ट्रेकिंग करतायत. आणि ही काही नवीन गोष्ट नाहीये, ते
त्यांनी असं सांगितलं की ते दर शनिवारी ट्रेक करतात. मग तुम्ही बघू शकता या एजमध्ये पण ते स्वतःला फिट ठेवण्यासाठी किती मेहनत घेत आहेत आणि ट्रेकिंग कंप्लीट करतात ते. आणि त्यांचा मुलगा येत असतो ते असं त्यांनी सांगितलं आहे, पण आज त्यांच्या मुलाला काही काम असल्यामुळे तो येऊ शकला नाही आणि सर स्वतः इथं आलेत. तुम्हाला काय सांगायचं सर? एका युवा मुलांना काय सांगायचं आहे का? बरोबर आहे. प्रत्येक युवानं आपल्या देशामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये विशेष करून छत्रपती शिवाजी महाराजांचे जे गडकोट आहेत ते गडकोटमध्ये ट्रेकिंग केलं पाहिजे, एक्झर्शन केलं पाहिजे, ते बघितलं पाहिजे. तो इतिहास आहे आणि तो बघून आपली बॉडी फिट ठेवायला पाहिजे. आणि हा इतिहास आपल्याला प्रेरणादायक आहे, आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्रगती देणारा आहे, आपलं आरोग्य चांगलं जपणार आहे आणि आपलं भवितव्य उज्ज्वल करणार आहे. आणि हे सगळं अल्प किमतीमध्ये आहे, याच्यासाठी फार मोठी किंमत मोजावी लागणार नाही. तरी सर्वांनी अशा प्रकारचे ट्रेकिंग दर आठवड्याला करावे. मी दर आठवड्याला करतो. गेल्या शनिवारी मी कर्नाळ्याला होतो, त्याच्या अगोदर प्रबळगडला होतो, त्याच्या अगोदर मी नाणेघाटमध्ये होतो. अशा पद्धतीने मी ट्रेकिंग करतो आणि हे माझं पॅशन झालेलं आहे. माझ्या ट्रेकिंगमुळे तुमच्यासारख्या जवान लोकांनाही प्रेरणा मिळते. धन्यवाद. थँक्यू काका. तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा आणि तुम्ही असे नेहमी असे ट्रेकिंग करत राहा आणि नेहमी असेच फिट राहा. तर चालेल, थँक्यू. माणिकगडच्या माथ्यावरून आपल्याला काही महत्त्वाचे किल्ले देखील पाहायला मिळतात, ज्यामध्ये प्रबळगड, इर्शाळगड, कलावंतीन दुर्ग, किल्ले चंदेरी, किल्ले सांगशी व माथेरान यांचा समावेश होतो. तर फायनली मित्रांनो, ऑलमोस्ट 3 तासाचा ट्रेक करून आपण गडावरती पोहोचलो आहोत आणि हा आहे गडाचा पहिला प्रवेशद्वार. तुम्ही पाहू शकता त्याचे काही अवशेष आहे. सध्या तो सुस्थितीत नाही आहे, पडक्या अवस्थेमध्ये आहे, पण हाच गडाचा पहिला प्रवेशद्वार होता. तुम्ही जस्ट पुढे आल्यावर आपल्याला पुन्हा गडाची एक पाटी दिसेल, जिथं आपल्याला पूर्ण गडावरची माहिती दिसेल. आणि इथं आपल्याला पाहू शकतात तटबंदीचे काही अवशेष दिसत आहेत. मी थोडं झूम करून दाखवतो. प्रवेशद्वारापासून पुढे आल्यावरती आपल्याला हे पहिलं पाण्याचं टाकं दिसतंय. पाण्याच्या टाकीपासून पुढे आपल्याला ही थोडी तटबंदी पाहायला भेटते. इथूनच आपल्याला पुढे जायचंय. तर मित्रांनो, प्रवेशद्वारापासून जे पहिलं टाकं लागलं होतं त्या पाण्याच्या टाक्यापासून सरळ आल्यावरती आपल्याला इथून वरती यायचं आणि वरती आल्यानंतर ही आपल्याला थोडीशी तटबंदी दिसते आणि ह्या तटबंदीपासून आतमध्ये आता आपण आल्यावरती आपल्याला पूर्ण गडाचा परिसर दिसतो. तर आपण गडावरती या बाजूने वरती आलो आणि इथून थोडंसं पुढं आल्यानंतर आपल्याला एक चुन्याचा घाणा असा एक बोर्ड दिसतो आणि तुम्ही बघू शकतात इथं समोरच चुन्याच्या घाण्यासाठी कातळात कोरलेला चर दिसतोय. आणि असे म्हणतात की या म्हणजे पूर्वी इथे घाण्याचे दगडी चाक होते, आता ते इथे दिसत नाही. आणि आता आपण पुढे जातोय. तर मित्रांनो, आपण तिथून चुन्याच्या घाण्यापासून आलो आहोत आणि तिथं पुढे आल्यावरती आपल्याला एक प्रवेशद्वार दिसेल, उत्तर विमुख प्रवेशद्वार म्हणजे उत्तरेकडे तोंड असलेला हा प्रवेशद्वार दिसेल. आणि पुढं आणखी एक उजवीकडं दक्षिण विमुख म्हणजे दक्षिणेकडे असलेला हे प्रवेशद्वार आहे. तर आपण हे बघणारच आहोत, पण याच्या पहिले मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे. तुम्ही बघू शकतात एक देऊळ होतं, त्या ठिकाणी आपल्या कोणी शिवभक्तांनी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवली आहे. सुंदर अशी मूर्ती आहे आणि या देऊळमध्ये मूर्तीला बघून खरं खूप छान वाटलं. तर मित्रांनो, आपण आता उत्तर विमुख दरवाजापाशी आलो आहोत. तुम्ही बघू शकता प्रवेशद्वाराची एक छोटा बोर्ड लावला आहे. इथे कदाचित काही आपल्या मावळ्यांसाठी देवड्या बनवल्या असतील, पण त्या आता काही अस्तित्वात नाही आहेत.
कदाचित इथे पण सुद्धा वरती एक कमान असेल, पण ती सुद्धा आता अस्तित्वात नाहीये. तुम्ही बघू शकता इथे काही अवशेष दिसतात आपल्याला. हे जसे की हे इथं पहिले आपला दरवाजा असतो, लाकडी दरवाजा, त्याच्यासाठी हे खाच केलेली होती. तुम्ही बघू शकता काही जुन्या रचना असतात किल्ल्याच्या. इथून जे पाणी येत असेल वरतून खाली, तर ते बाहेर येण्यासाठी इथे थोडासा एक छोटी खाच केली आहे, म्हणजे पाणी येण्यासाठी पूर्ण इथून येत असेल आणि ते इथून गडाच्या म्हणजे खालच्या बाजूस जात असेल. तर तुम्ही बघू शकता आता भरपूर धुके आहेत. आणि हा उत्तरभिमुख दरवाजा, म्हणजे उत्तरेकडे ही उत्तर बाजू आणि तिकडचा हा दरवाजा आहे. आणि इथं थोडी तुम्ही तटबंदी पाहू शकता गडाची. इथं सुद्धा एक बुरुज, मला वाटतं असं इथं बुरुज होता, कारण की एक असा कर्व शेपमध्ये दगडं रवलेले आहेत, पण काही दगडं खाली कालांतराने ते खाली पडले आहेत, त्याच्यामुळे ते बुरुज असा नीट दिसून येत नाहीये. गणेशपट्टी असा आपल्याला बोर्ड दिसतोय. आणि हा एक आपला दक्षिणभिमुख दरवाजा आहे. हा तुम्ही बघू शकता थोडाफार तरी म्हणजे सुस्थितीत दिसतोय, म्हणजे कमान वगैरे. आणि इथं तुम्ही बघू शकतात गणपती बाप्पांची मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. इथं उत्तरभिमुख दरवाजा होता, आता सगळे धुकं वरती आलेत. आणि हा वाड्याचा बोर्ड आहे आणि इथं वाड्याचे काही अवशेष आहेत. तर आपल्याला वाड्याच्या म्हणजे ही एक बाजू आहे, इथं पण आपल्याला एक प्रवेशद्वार दिसतोय, म्हणजे इथं मोठ्या पायऱ्या आहेत. आणि इथून आपण वरती आल्यानंतर पूर्ण म्हणजे वाड्याचा अवशेष आहे. आणि हा खूप मोठा वाडा मोठा वाडा असावा, कारण तिथून पुढे आला पुन्हा इथं तटबंदी आहे. आणि झाल्यावरती इथं काही खोल्या असतील पहिले. आणि एक गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे. इथे सुद्धा स्नानगृह असेल असं मला वाटतंय, कारण की इथे चौकोन आहे बसण्यासाठी, आंघोळ करण्यासाठी. आणि इथून पाणी जाण्यासाठी वाट केलेली आहे, जी खाली जाऊन वाड्याच्या बाहेर जात असावी. आणि अशीच इथे काही खोल्या दिसतात आहे. आणि ही सुद्धा एक खोली असावी. आणि तुम्ही बघू शकता स्नानगृह इथे सुद्धा आहे. आणि थोडं म्हणजे सुस्थितीत आहे, म्हणजे कळतं इथे बघितलं की हे आंघोळ करायची जागा असावी वगैरे. इथे पाट आहे, दगडी पाट, आणि गोल असं एक हे केलं आहे, त्याच्यामुळं इथं आंघोळ केल्यानंतर पाणी जे पडतं ते सगळं इथून बाहेर वाटेतून जाऊन एक दगडी स्तंभ आहे, त्याच्या आतमध्ये एक खड्डा केला आहे, जिथून पाणी खाली जातं. आणि हे खाली पडलेलं पाणी पुढे इथं एक छोटीशी अशी एक बोळ तयार केलेली आहे, जिने पाणी बाहेर जात असावं. इथून पूर्ण तुम्ही बघू शकता इथं पूर्ण आतमध्ये खाली पाणी आहे. म्हणजे जे या पूर्ण खोलीला चारी बाजूने अशी एक बोळ केली आहे पाणी जाण्यासाठी, जी अशी पूर्ण पाणी जाऊन वाड्याच्या खालून अशी बाहेर वाड्याच्या बाहेर निघते. तुम्ही बघू शकता वाड्याच्या आजूबाजूला असे बरेच आपले रानफुलं आहेत, पिवळे, गुलाबी. आता श्रावण संपले असल्यामुळे हे फुलं खूप चांगले भरले आहेत आणि हे दिसायला खूप छान वाटतंय. इथून वाड्यापासून पुढे आल्यानंतर आपल्याला गडावरील सर्वात मोठं तलाव दिसतंय. तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी मोठे आणि थोडे खोल सुद्धा आहे. त्यालाच लागून आणखी एक तलाव, छोटासा पाण्याचा टाका आहे.
तर मित्रांनो, आता आम्ही गडाच्या माथ्यावरती आहोत आणि खूप दमलो आहे, थोडी भूक लागली होती. तर आम्ही आता मॅगी बनवली आहे. दरवेळेसप्रमाणे आमचा कुक योगेश याने ही मॅगी बनवली आहे. आणि तुम्ही आसपासचा परिसर बघू शकता, सगळीकडे धुके आहे. तर मित्रांनो, आपण गडाच्या माथ्यावरती आलो आणि वाडा वगैरे पाहून आपण आपला नाश्ता केला आणि तिथं बाजूला मोठे तळे होतं, ते तळे सुद्धा पाहिले. तसेच आपल्या या गडावरती 12 ते 15 पाण्याचे टाके आहेत. पण ते सर्व पाहायला आता आमच्या म्हणजे वातावरण असं झालं आहे की एवढे धुकं असल्यामुळे आणि पाऊस असल्यामुळे काही दिसत नाहीये. तर थोडंसं बाजूला दरी असल्यामुळे मी सुद्धा रिस्क घेत नाहीये. तर मी इथंच थांबतोय आणि इथून परतीचा प्रवास खाली चालू करतोय. तर खूप वाईट वाटतंय की एवढ्या गडावरती आलो आणि संपूर्ण गड बघता आला नाहीये. थोडेफार पाण्याचे टाके आणि मी सांगितल्याप्रमाणे पाण्याचे टाके आणि महादेवाचं मंदिर होतं ते आपलं बघायचं राहिलंय. तुम्ही पाहू शकता माझ्या मागे की वातावरण खूपच म्हणजे थोडंसं खराब झालं आहे आणि एवढी धुकं आणि एवढा पाऊस आहे की काहीच दिसत नाही अक्षरशः. तर यामुळं आणि आता जवळपास 3-3:15 वाजले. तर आम्हाला रिटर्न सुद्धा जायचं आहे. ऑलमोस्ट 2 तासाची पुन्हा आपल्याला थोडंसं ट्रेक करून उतरायचं आहे आणि पुन्हा तिथून परत बदलापूरला जायचं आहे. तर थोडंसं लेट झालं आहे आणि वातावरणामुळे आम्ही इथंच थांबतोय आणि आता गडाच्या खाली उतरत आहोत. अरे बघ, हे बघ खेकडा बघ किती मोठा आहे. तर मित्रांनो, मी आतापर्यंत सगळ्यात मोठा खेकडा हा जंगलामध्ये पाहिला तो हाच या माणिकगड किल्ल्यावरतीच. तुम्ही बघू शकता किती मोठा आहे. समुद्रातला खेकडा एवढा मोठा खेकडा आहे. घ्यायचं का? ताकद पण एवढी आहे की विचारूच नका. 1/2 किलोचा असेल जवळपास. घ्यायचं का? खूप ताकद आहे. घ्यायचा का माझ्या जेवायला? घ्या. फायनली मित्रांनो, आपण मोंडेवाडी इथं पुन्हा रिटर्न आलो आहोत आणि जिथं आपण आपला बाईक पार्क केलं होतं तिथपर्यंत आता पोहोचलो आहोत. तर थोडीशी चुकामुक झाली, पण काही नाही, हे सुद्धा एक वेगळं ॲडव्हेंचर होतं. मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही कधी या वाटेने येऊ नका. म्हणजे गुगल मॅपवर डायरेक्ट माणिकगड टाकू नका. तुम्ही गुगल मॅपवर वाडिवली आणि ठाकरवाडी हे टाका आणि त्या ठाकरवाडी मार्गे या. पण या मार्गे येऊ नका, कारण की खूप चुकामुक व्हायचे चान्सेस आहेत. तर प्लीज इथून येऊ नका आणि ठाकरवाडी मार्गे या. तर आता आम्ही निघतो बदलापूरसाठी परत. तर हा व्हिडिओ तुम्ही जर पूर्ण बघितला असेल आणि तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया आपल्या नवीन ब्लॉगमध्ये लवकरच. जय शिवराय.